फिजिकल क्वांटिटीज, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता हे चित्र बघूया. हा सायकलिस्ट आहे. हा ए कडून सी पर्यंत कसा चाललाय बघा. ए कडून बी ला गेला आणि बी कडून सी ला गेला. तर त्यांनी अंतर किती कापलं? 4 मीटर्स प्लस 3 मीटर्स इक्वल टू 7 मीटर. तर त्याला आपण डिस्टन्स म्हणतो, जेवढं अंतर त्यांनी कापलं ते. तर पहिलं नुसतं डिस्टन्स समजून घेऊ. Distance, it is the length of the route traveled by a body from initial position to final position, irrespective of the direction. In the picture, initial position is A, final position is C. Distance traveled is from A to B to C. A to B to C. आणि डिस्टन्स इज स्केलर, म्हणून टोटल डिस्टन्स किती झाला? 7 मीटर्स. आता डिस्प्लेसमेंट बघूया. डिस्प्लेसमेंटला काय असतं? डिस्प्लेसमेंट म्हणजे डायरेक्शन असते त्याच्याबरोबर. तर आता डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर. डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट पाथ. द शॉर्टेस्ट पाथ फ्रॉम ए टू सी काय होणार आहे? ए पासून सी, आणि डायरेक्शन किती आहे? कुठली आहे? ए पासून सी कडची दिशा. So, displacement is the movement of body in certain direction due to applied force. आता इकडे फोर्स काय अप्लाय केलाय? हे सायकलीवरून जर तो गेला आणि सरळ त्याला सांगितलं 5 मीटर तू ए पासून सीच्या डायरेक्शन मध्ये जा, का सीचं तुला डायरेक्ट सी सापडेल. तर त्यांनी इकडे सायकलीला फोर्स लावला आणि तो गेला. तर डिस्प्लेसमेंट काय? इट इज मुवमेंट ऑफ अ बॉडी इन सर्टन डायरेक्शन ड्यू टू अप्लाइड फोर्स. डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडीचं काय? इट्स फायनल पोझिशन अँड इनिशियल पोझिशन, दॅट इज AC, म्हणजे 5 मीटर्स. पण त्याच्याबरोबर डायरेक्शन पण आहे A to C, म्हणून डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर. क्वांटिटीज, स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीड इज अ स्केलर. ही कार आहे, ही 45 किलोमीटर पर आवरनी चालली आहे. त्याचं स्पीड 45 किलोमीटर पर आवर आहे. आता ही गाडी बघितली तर ही अशी वर ब्रिजवर चालली आहे, अँगल 40 डिग्रीज आहे, ह्या डायरेक्शनने चालली आहे. तर त्याला आपण म्हणतो वेलॉसिटी इक्वल टू 45 किलोमीटर पर आवर अपवर्ड्स ॲट अन अँगल ऑफ 40 डिग्रीज. म्हणजे ही झाली दिशा. वेलॉसिटी इज अ व्हेक्टर विच मीन्स डायरेक्शन इज ऑल्सो इन्क्लुडेड. त्यामुळे व्हेलॉसिटीला नेहमी आपण डायरेक्शन आहे, दिशा आहे ती दाखवतो, आणखीन मग तो व्हेक्टर होतो. पण त्यांची जी व्हॅल्यू आहे 45 किलोमीटर्स पर आवर ही सेम आहे. व्हेलॉसिटी पण 45 किलोमीटर पर आवर आहे, पण अपवर्ड अँगल्स ऑफ 45 डिग्रीज. स्पीड. स्पीड इज द डिस्टन्स कवर्ड इन अ सर्टन इंटरवल ऑफ टाइम. स्पीड इज अ स्केलर. स्केलर आहे स्पीड. वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट. डिस्टन्सच्या ठिकाणी इकडे डिस्प्लेसमेंट आलं, कारण डिस्प्लेसमेंटमध्ये डायरेक्शन आली. वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट टेकिंग प्लेस इन अ सर्टन इंटरवल ऑफ टाइम. वेलॉसिटी इज अ व्हेक्टर. एक्झाम्पल, वी से that a car moves in a particular direction with a certain velocity. Physical quantities, acceleration. आता ॲक्सिलरेशन ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे जी चेंज ऑफ वेलॉसिटीवर डिपेंडेंट आहे. ॲक्सिलरेशनचं डेफिनेशन आहे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. ओके. आता वेलॉसिटीचे 2 भाग आहेत, एक म्हणजे स्पीड असतं त्याला आणि एक डायरेक्शन असते. तर स्पीड जर चेंज झाला तरी ॲक्सिलरेशन होऊ शकतं, किंवा डायरेक्शन जरी चेंज झाली तरी ॲक्सिलरेशन होऊ शकतं. आणि स्पीड चेंज होतो म्हणजे काय? आयदर तो जास्त होतो किंवा कमी होतो. तर इथं हा माणूस बघितला, हा अगदी हळूहळू सुरुवात करत जोरात धावतोय. इथे हा माणूस बघितला, हा जोरात येतोय आणि मग हळूहळू स्लो डाऊन करतोय. इथेही ॲक्सिलरेशन होणार आहे, इकडेही ॲक्सिलरेशन होणार आहे. आता ही मधमाशी बघा, ही सारखी जागा बदलते, दिशा बदलते. तर इथे पण डायरेक्शन हे चेंज होणार आहे, म्हणून ॲक्सिलरेशन होणार आहे. तर ॲक्सिलरेटिंग बिकॉज ऑफ स्पीडिंग अप, ॲक्सिलरेटिंग बिकॉज ऑफ स्लोईंग डाऊन, ॲक्सिलरेटिंग बिकॉज डायरेक्शन इज चेंजिंग. ऑन एन एम्प्टी रोड, the speed of the car changes
or the direction in which it is going changes, we say that the car is accelerated. If there is no change in velocity, that means no change in speed or direction, there is no acceleration. Definition of acceleration. Acceleration. The rate at which velocity of body changes is called acceleration. आणि velocity vector आहे म्हणून acceleration सुद्धा vector आहे. Acceleration is a vector. Accelerationचा फॉर्म्युला काय? Acceleration equal to change of velocity upon time. Acceleration takes place when there is change in velocity, which means speed and or direction. Equations of motion. Equations of motion. U initial velocity of the body, V final velocity of the body, A acceleration, T time, S distance covered. म्हणजे जर एखादी गाडी इनिशियली यू व्हेलॉसिटीने सुरू झाली, नंतर काही वेळाने म्हणजे टी टाइम नंतर त्याची व्हेलॉसिटी व्ही झाली, तर चेंज इन व्हेलॉसिटी झालाय, त्यामुळे ॲक्सेलरेशन होईल आणि ॲक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी होईल. आणि ह्या दरम्यान काहीतरी डिस्टन्स कवर्ड होईल. तर यू व्ही ए टी आणि एस ह्याच्यामधली जी रिलेशनशिप आहे ही इक्वेशन्स ऑफ मोशनमध्ये दिली गेली आहे. व्ही इक्वल टू यू प्लस ए टी, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इक्वल टू 2as, एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता ह्या रिलेशनशिप कसे वापरायचे, हे फॉर्म्युला कसे वापरायचे हे उदाहरणावरून अगदी क्लिअर होईल. इफ इनिशियल वेलॉसिटी ऑफ अ व्हेकल इज 5 meters per second म्हणजे यू, अँड आफ्टर 5 seconds म्हणजे टाइम, 5 सेकंदानंतर द वेलॉसिटी इज 25 meters per second म्हणजे ही झाली व्हीची किंमत. देर इज अ चेंज इन वेलॉसिटी. मग कुठलं इक्वेशन वापरणार आपण? व्ही दिला, यू दिला आणि ॲक्सेलरेशन काढायचं आहे. व्ही इक्वल टू यू प्लस ए टी म्हणजे ए टी इज इक्वल टू व्ही मायनस यू आणि ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. म्हणजे ॲक्सेलरेशन ए म्हणजे चेंज, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी आपल्याला काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम म्हणजे व्ही मायनस यू बाय टी. व्ही आहे 25, यू आहे 5 आणि टी आहे 5. किमती घातल्यानंतर 25 मायनस 5 अपॉन 5, 20/5, 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर आता ॲक्सेलरेशन नेहमी 4 मीटर प्लस सेकंड स्क्वेअर हे त्याचं युनिट असतं. मीटर पर सेकंड स्क्वेअर हे त्याचं युनिट असतं. आता हे व्हीचा यू झाला, सॉरी यूचा व्ही झाला, तर किती अंतर कव्हर झालं? एस. तर एस कसा कॅल्क्युलेट करायचा? एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. किमती घाला बरं. यूची किंमत 5, टीची 5, हाफ, ए 4 कॅल्क्युलेट केलाय आणि टी पुन्हा 5 म्हणजे 5 इंटू 5 25, हे 2 गेले. 5 इंटू 5 25 इंटू 2 50 म्हणजे 75 meters.